PTV9 न्यूज में आपका स्वागत है। हम बात करेंगे विरार मनवेलपाड़ा में साईं मंदिर से जुड़ी एक खास खबर की। विरारपुर के मनवेलपाड़ा में साईं मंदिर के पास बहुजन विकास आघाड़ी के वरिष्ठ कार्यकर्ता व समाज सेवक मनीष राउत की ओर से साईं भंडारे का कार्यक्रम आयोजित किया गया। इसमें मनवेलपाड़ा की हजारों की भीड़ देखने को मिली और सभी ने भंडारे का लाभ उठाया। साथ ही साथ इस कार्यक्रम की शोभा नालासोपारा विधानसभा क्षेत्र के माजी आमदार क्षितिज ठाकुर और उन्होंने आई हुई सभा को संबोधित किया। श्री साईं आरती में भी भाग लिया। इस कार्यक्रम के शुभ अवसर पर बहुजन विकास आघाड़ी के प्रवक्ता आजीव पाटिल ने इस कार्यक्रम की जमकर तारीफ की और मनीष राउत के इस कार्य की सराहना की। समाज सेवक वरिष्ठ कार्यकर्ता मनीष राउत ने भी सभा को संबोधित किया। आइए जानते हैं इस मौके पर बहुजन विकास आघाड़ी के प्रवक्ता आजीव पाटिल का क्या है कहना। चांगला कार्यक्रम रंगलेला आहे आणि अशी कला आपल्याला फार कमी बघायला मिळते। राऊत साहेबांनी सांगितलं कोकणी ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी हा कोकण किनारपट्टी आहे, आपण पण त्याच्यातच मोडतो, त्यामुळे आपण काही वेगळे नाही। सगळ्यांना खरं म्हणजे हा कार्यक्रम बघायचा आहे, कलाकारांना देखील हा कार्यक्रमात रंगत आणायची आहे। मी एकच तुम्हाला सगळ्यांना आश्वासन देतो तर तुम्ही जेवढे कार्यक्रम करू शकता तेवढे कार्यक्रम लावायची आमची सगळ्या मंडळींची ताकद आहे आणि खरोखर ही कला आपल्या सर्व जनतेपर्यंत गेली पाहिजे की आपली एक कला आहे आणि त्याच्यावरच जो सिनेमा आलेला आहे त्याच्यातनं आपल्या या कोकणाची कला पुढे आलेली आहे। आपण सांगितलेलं आहे नारद, परंतु सगळ्यात महत्त्वाचे ते आहेत देवांमध्ये आणि त्यांनी जे काही केलं ते चांगल्यासाठी केलं। कलियुगातले नारद आहेत ते वेगळे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आणि कलियुगातले नारद कोण आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। परत एकदा सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या कार्यक्रमानिमित्त आणि राऊत बंधूंना अशाच चांगले चांगले कार्यक्रम करण्याची संधी मिळो, त्यांच्या हातून चांगली सेवा घडो ही मी प्रार्थना देवाकडे करतो आणि सगळ्यांचे आभार मानतो आणि चांगलेला रंगलेला कार्यक्रम आहे चांगला तो असाच रंगत जावा ही विनंती आपल्या सगळ्यांना। ज्यावेळी आपण हाक माराल त्यावेळी आपली सगळी टीम आपल्यासाठी सदैव तयार राहते आणि आयुष्यभर अशी तयार राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज सर्व हितचिंतकांचे सुद्धा आम्ही आभार मानतो, पण मी नारदाला विनंती करतो, ईवीएम हटाओ और देश बचाओ, महंगाई हटाओ, गरीबों को बचाओ, रोजगार दो, बच्चों को अच्छी शिक्षा दो। थँक्यू आजूबाई। एकदा आजूबाईंसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आपल्या कारगिल नगरला सर्व पाणी, रस्ता, गटार सगळ्यासाठी सक्रिय असणारे आजूबाईंचे आम्ही स्वागत करतो। कलाकारांची माफी मागतो। आव्हान आहे आपल्यामध्ये जो अहंकार आहे, द्वेष आहे, मद आहे, मत्सर आहे, जो रावण रूपी आहे त्याला तुम्ही सर्वांनी मारायचं आहे। हे रावणाचं प्रतीक आहे। नारदजी मेसेज द्या, ईवीएम हटाओ, देश बचाओ। संगीत गुरु लाखोरे।